हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आणि 2 दिवसानंतर परत तुमची आमची भेट. काय करणार यार, टाईमच भेटत नाही. टाईम मॅनेज नाही होत. व्हिडिओ बनवायला टाईम मॅनेज नाही होत. टाइम मैनेजमेंट सीखना बहुत जरूरी है. क्लास लावायला लागेल टाइम मॅनेजमेंटचा. चला तुम्हाला दाखवते मी जेवण बनवते. जेवणात काय काय बनवते ते दाखवते. आणि आमच्या मॅडम इथं बसले आहेत. हे बघा, मस्त कांदा लसूण इथं, कांदा आणि टमॅटो इथं परतायचं काम चालू आहे. आणि इकडे भात शिजायला टाकलेलं आहे. आणि हे घेत वाटण आहे आपलं, शेंगदाणे, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण आहे. हे वाटण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्या आधी आपल्याला टाकायचे आहे हे आमचे सातरंग. हे आमचे बायकांचे होळीचे सातरंग. मसाल्याच्या डब्यात आमचे सातरंग तुम्हाला दिसत. मिरची पावडर नव्हती, मिरची पावडर भरता भरता सांडली, कारण की एका हातामध्ये कॅमेरा आहे. स्वरा म्हणती हे बायकांचे सातरंग कधी असतात बाळा? होळीचे नसतात. मिरची पावडर घ्यायची थोडीशी. मिरची पावडर टाकली, अजून थोडीशी. दॅन टाकायचा आहे थोडासा गरम मसाला. थोडासा टाकायचा आहे, जास्त नाही. थोडीशीच भाजी बनवायची आत्तापुरती. हा आहे आपला किचन किंग मसाला. हा थोडासा सब्जी मसाला. आणि ही जिरा पावडर. भाताचं हा भात बघा कसा होतो चाललाय. मला समजत नाही. जेव्हा आपण आहे ना टोपामध्ये भात बनवत असतो ना, तो थोडंसं जरी पाणी टाकलं ना तरी तो जातो. आणि मसाले जे आपण टाकले ते मस्तपैकी परतून घ्यायचे तेलामध्ये. याच्यामध्ये मी थोडंसं आहे ना घी पण टाकलेलं आहे बरं का. घी आणि तेलाचं मिक्सचर आहे. चांगलं मिक्स झालं आपलं. हे वाटलेलं मिक्सरमधलं वाटण हे टाकून घेतलं. मसाला चांगला परतल्यावरती वाटण चांगलं परतून झालं ना की आपल्याला टाकायचं आहे पाणी. परंतु भात बघा, पाणी टाकायचं आहे, मीठ टाकायचं आधी, मग पाणी टाकायचं. हे तांदूळ आहे ना खाली कच्चच आहे आणि वरती वरती ते सगळं पाणी असं ना सांडून जाते. बघा, मीठ टाकून घेतलं, चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि तुम्हाला सांगायचं तर राहिलं, मी भाजी कशाची बनवते रेसिपी तर दाखवते, पण भाजी कशाची तुम्हाला दाखवते. पाणी टाकून घेऊया. मस्तपैकी आपलं वाटण तयार झाले. पाणी टाकून घ्यायचं. रस्स्याची थोडीशी भाजी बनवायची भातासोबत संध्याकाळी, म्हणजे आत्ताच्या. थोडंसं अजून पाणी टाकते. इकडे ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. ह्या इंद्रायणी तांदळाचा प्रॉब्लेम काय सांगू का, हे खाली आहे ना लागतं आणि पूर्ण पाणी खाली असं गॅसवरती सांडतं. पण भात शिजलेलं नाही, खाली पाणी सांडले आणि भात कच्चाच आहे. तर पाणी टाकून घेऊया आणि झाकण ठेवू. इकडं मस्तपैकी कड आलेला आहे. अजून थोडा वेळ कड येऊन द्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण टाकायचं. आपल्याला भाजी बनवायची होती, मी ती तुम्हाला सांगितलीच नाही. तर मी बनवत आहे भाजी. हे बघा, मस्तपैकी कड आलाय आणि आहे ना घी टाकलंय, त्याच्यामुळे चांगला वास पण सुटलाय. आणि हे आमचं पिल्लूबाई. पिल्लूबाईचं काय चालू आहे तुम्हाला पिल्लूबाईची गंमत सांगते. हे बघा, इथं आम्ही TV लावून ठेवलाय आणि YouTube बघतो. इथं आमच्या घरात आहे ना केबल नाही आहे, मोबाईलचं नेटवर्क आहे, त्याच्यावरती चालतो आमचं YouTube. हिचा मोबाईल, माझा मोबाईल, पप्पाचा मोबाईल तिच्या, त्याच्यावरती नेटवर्क चालू आहे. मस्त, केबलचं टेन्शन नाही. केबलचे पैसे वाचतात आमचे.
तसं पण आपण रिचार्ज करतोच ना, प्रत्येक महिन्याला 600-700 रुपयाचं एका घरामध्ये. म्हणजे आमच्या घरात 3 फोन आहेत, तर 3 फोनचे 300-300 रुपयाने रिचार्ज पकडलं तर 900 रुपये होतात. प्रत्येकाच्या फोनमध्ये रिचार्ज लागतंच, तर ते रिचार्ज आम्ही असं टी व्हीवरती खर्च करतो. त्याच्यामुळं एक्स्ट्रा केबलसाठी आम्ही पैसे खर्च करत नाही. अँड्रॉइड टी व्ही असल्याचा फायदा. आपली भाजी शिजते मस्त आहे की. आजचा ब्लॉग आवडला तर सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ब्लॉग एन्जॉय करा आमचा. आणि अशी स्वस्त मस्त थोडक्यात रेसिपी मी तुम्हाला सांगत जाईल. मी जी बनवते ती स्पेशल असं काही बनवत नाही. ज्या दिवशी स्पेशल बनवेल त्या दिवशी सांगत आणि दाखवीन. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.